आमचा हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये आनंद देणारी सगळी जी गोष्ट असते तो म्हणजे उत्तम असा निसर्ग. त्या निसर्गामधील पशु पक्षी प्राणी झाडे वेली या सगळ्या गोष्टी मानवी मनाला आनंद देत असतात. आणि नेहमी असं सांगितलं जातं की आपलं जर मन प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर या निसर्गाच्या जवळ जा. आणि निसर्ग आपल्याला एक छान गोष्ट सांगत असतो ते म्हणजे भरभरून देणं. निसर्गाला देणं माहिती आहे. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याला देता त्यावेळीच आपल्याकडे प्रत्येक गोष्ट येत असते. निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही द्याल ती गोष्ट आपल्याला पुन्हा परतफेड म्हणून येत असते. आपण जर दुसऱ्याला आनंद दिला तर आनंद ही गोष्ट येऊ शकते. आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं तर दुःख येऊ शकतं. आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला आनंद द्यायचा आणि हा आनंद देणं कोणाकडून शिकायचं तर या निसर्गाकडून शिकायचं. या निसर्गामध्ये हे बागडणारी सगळी जी प्राणीमात्र आहेत, झाडं आहेत, गायी आहेत, गुरं आहेत, आनंद देत. दुसऱ्याला देणं त्यांना माहिती आहे. सूर्याला सूर्यप्रकाश देणं माहिती आहे. बिल विचारतो का तो आपल्याला? नाही. झाडांना फळं फुलं देणं माहिती आहे. सावली देणं माहिती आहे. काही रक्कम घेतात का ते आपल्याकडून? नाही. प्राणीमात्रांना गायी गुरांना आपल्या मालकांना दूध वगैरे देणं माहिती आहे. काय मागतात त्याच्या बदल्यामध्ये? कोणतीच गोष्ट हे मागत नाही. पण जो आनंद आहे तो मात्र देण्यामध्ये या प्राणीमात्रांना या निसर्गाला खूप आवडत असतो. आणि याच निसर्गातील याच मातीतील एक घटक म्हणून आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत. आपल्याला जर आनंद मिळवायचा असेल ना तर आपणही देणं शिकणं महत्त्वाचं आहे. द्यायचं दुसऱ्याला. चांगले विचार द्यायचे. आपल्याजवळ चांगलं ज्ञान आहे ते द्यायचं. आपल्याजवळ जर चांगलं धन असेल आणि जर एखादा गरजवंत असेल तर ते आवर्जून द्यावं. एखाद्याला शब्दांच्या मदतीची गरज असेल, पाठीवर कौतुकाची थाप असावी असं वाटत असेल, द्यावं ना भरभरून. एखाद्याचं कौतुक करावं ना भरभरून. एखाद्याला संकटाच्या काळी मदत अगदी मनापासून करावी ना. जर आपण असं छान करत गेलो ना तर आपल्यालाही एक जीवनाचा वेगळा आनंद मिळणार आहे. कारण आपण आनंदाच्या शोधात आहोत. आपण विचार करतोय तो आनंदाचा. आणि हा आनंद आपल्याला निसर्गाकडून शिकायचा आहे. कधी आनंद मिळेल? आपण ज्यावेळी देऊ त्यावेळी. द्यायला शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा निसर्ग आपल्याला द्यायला शिकवत असतो. निसर्गाकडे गेल्यानंतर आपल्याला समजतं की निसर्ग प्रत्येक वेळी आपल्याला देणंच शिकवत असतो. शेतामध्ये डोलणारा शिवार असेल ते धनधान्याने ओथंबतं आणि मी कधीतरी कोणाच्या मुखात कधी जाऊन पडू असं त्या धान्याच्या कणसाला वाटत असतं. झाडावरील फळालाही तेच वाटत असतं. मी कोणाचं तोंड गोड करू, कोणाला आनंद देऊ. त्या विहिरीतील किंवा ओढ्यातील नदीतील पाण्याला वाटत असतं कोणाची मी तहान शमवू. आणि हे सगळे निसर्गातील घटक दुसऱ्याला दिल्यानंतर आनंदी होतात. मग आपणही या निसर्गाकडून एक गोष्ट शिकावी ना की दुसऱ्याला आपण आपल्याकडे जे चांगलं आहे, चांगले विचार, चांगलं चिंतन, चांगली मदत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण भरभरून दिल्या, मनापासून दिल्या, मनापासून एखाद्याची आपण कदर केली तर आपलंही जीवन आनंददायी होईल की नाही. आपल्याला आनंदाचा शोध वेध घ्यायचा आहे आणि आपल्याला आनंददायी जर जीवन करायचं असेल तर हा निसर्ग ही आनंदाची सगळ्यात मोठी खाण आहे. आणि या निसर्गाकडे आपण ज्यावेळी जाऊ ना त्यावेळी हा निसर्ग आपल्याला देणंच शिकवणार. आणि निसर्गामध्ये राहिलं हा निसर्ग आपल्याला देता देता आपल्यामध्ये दातृत्व कधी निर्माण करेल हे समजणार पण नाही. कारण दाता होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. संस्कृत एक सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. दाता होणं खूप कठीण आहे. होईल की नाही सांगता येत नाही. मग दाता होणं शिकण्यासाठी त्या निसर्गाकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर जाऊया ना, आपण सगळे जाऊया निसर्गाकडे, देणं शिकूया, आनंद घेऊया आणि आपला आनंद, आपल्या जीवनाचा आनंद द्विगुणित करूया. धन्यवाद. नमस्कार.